अय, आज तुम्हाला मी काही इंग्रजी शब्दाचे अर्थ विचारणार आहे. तर त्याचं मराठीत सांगायचं. तर लॉयन म्हणजे काय रे? लॉयन. चला कोण सांगते? गोंड्या तू सांग बरं. सारा शहर मुझे लॉयन के नाम से जानता है. डीडी का दूसरा नाम लॉयन है. अगर जोर से दहाड़ दिया तो अरे वानेर तोंड्या, ते अजित अजित नाही पिक्चरातला सोना, ते नाही. लॉयन 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 म्हणजे काय? असे केस असतात, असे लांब लांब केस असतात. हाँ सर ते अस्वल असते सर. ते लांब लांब केस असतात, काळा भोर असते सर. सगळे गुण केस असतात सर. खालून वरून इकडून तिकडून सगळे गुण केस असतात सर. तुला असा खालून वरून रटी देईल मग समजेल तुले. अस्वल. अरे लॉयन म्हणजे सिंह. आलं का लक्षात? हा. आता मला बियर म्हणजे काय सांगा बरं. सर मी सांगतो सर बियर म्हणजे काय. हा सांग 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 बा. सर बियर म्हणजे एक थंड पिण्याचं पेय असते सर. आणि ते अंगुरापासून याच्यापासून बनवलेलं असते सर. त्याची एक मोठी बॉटल असते सर. त्या बॉटलला असं एक आपलं थम्सअप सारखं झाकण असते सर. ते उघडले की असं असा आवाज येते सर. आणि ते फ्रीजमध्ये ठेवावं लागते सर. ते ग्लासमध्ये ओतताना असं भडभड नाही ओतायचं सर. हां ते असं हळूहळू ग्लास वाकडा करून हळूहळू ओतायचं सर. असा फेस येते सर. मग आणि मस्त मग एक असं बोट त्यात बुडवायचं सर. असं ते पुढे शिपडायचं सर. आणि मग हळूहळू एक एक घोट बिअरचा घ्यायचा सर. सर उन्हाळ्यात जर बिअर घेतली ना सर, शरीराला पण मानते सर आणि थंडगार राहते सर माणूस. हां बिअरचे लय प्रकार आहेत सर. किंगफिशर आहे, त्याच्यानंतर 1000 आहे, त्याच्यानंतर ती एक निळी बाटल कोणती काऊन येते ती. असं बरेच बाटल्या आहेत सर एक बिअरच्या. हां आणि त्याचं विशेष म्हणजे बिअर शॉपीमध्ये सस्ती मिळते सर. पण वाईन शॉपमध्ये सस्ती मिळते सर. पण जर हॉटेलवर गेलं सर तर महाग मिळते सर ती. हां सर. हां हां चकना बिकना त्यासंग घ्यायला लागते सर. मग तुम्ही तुमच्या मनाने चकना घेऊ शकता, पापड घेऊ शकता, खरमुरे घेऊ शकता, वटाणे घेऊ शकता, फुटाणे घेऊ शकता, चिप्स घेऊ शकता, अंडा आमलेट घेऊ शकता. हां सर बिअर लयच मस्त सर बिअर. हां तुला लेस बियर बद्दल माहिती आहे रे? हा फ्रीजर मध्ये टाकून थंडगार होतो तर फ्रीज मध्ये ठेवेल तुले. वानेर तोंड्या. BEER नाही, बियर नाही, BEAR. बियर म्हणजे अस्वल होते, अस्वल. बियर अशी करतात आणि वाईन शॉपवर सस्ती भेटतेन, हॉटेलवर महाग भेटतेन. मग चकना खालागतेन. असा चकना सगळं हाणील तुले. हा चकनिया. जे अभ्यास सांगायचा ते अभ्यास येत नाही. दुसऱ्या सांगायला बियर पाहिजे, ही कंपनी येईन, ती कंपनी येईन. हा पुस्तकात धडे किती सांग बरं, कविता किती सांग बरं. हे नाही तुझ्या पाठ. वानेर तोंड्या. चड्डी घालायची अक्कल नाही, बियर पितो का? सर तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या बरं. जनरल नॉलेजचा प्रश्न आहे सर. हां एखाद्या गाढवाला जर फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर कसं ठेवसाल? नाही ते तुझ्याकडे काम. ते गाढवाला ठेव, घोड्याला ठेव, कशाला ठेवायचं फ्रीजमध्ये तू ठेव. ते मला नको सांगू. येत नाही म्हणून सरळ सर. प्रश्न विचारणं फार सोपं आहे, उत्तर देणं फार अवघड असते. सांगा ना एखाद्या गाढवाला जर फ्रीजमध्ये ठेवायचं तर कसं ठेवायचं? अबे गाढव फ्रीजमध्ये कसं बसल? नाही फ्रीज मोठं आहे समजा. असं समजा लय मोठं फ्रीज आहे, गाढवापेक्षा तिप्पट चौपट फ्रीज आहे. मग कसं ठेवायचं सांगा? कसं ठेवायचं बा? मला काय माहित नाही कसं ठेवायचं, तू सांग. सोपं आहे ना सर. फ्रीजचा दरवाजा उघडायचा, गाढव आत ठेवून द्यायचं, फ्रीजचा दरवाजा लावून घ्यायचा. अजून एक सांगा, त्याच फ्रीज मध्ये जर हत्ती ठेवायचा असेल तर कसा ठेवायचा? सोपं आहे ना. दरवाजा उघडायचा, हत्ती ठेवायचा, दरवाजा लावून घ्यायचा. आणि सर ते आधी ठेवलेलं गाढव कोण काढणार? हा दरवाजा उघडायचा, आधी गाढव ठेवलं होतं ते गाढव बाहेर काढायचं, नंतर हत्ती ठेवायचा. बरं चला तिसरा प्रश्न. कोल्याच्या पोरीचं जंगलात लग्न आहे आणि हत्तीच लग्नाला गेला नाही काऊन? कोल्ह्याच्या पोरीचं जंगलात लग्न, हत्ती गेला नाही. हत्ती बिमार असेल. नाही हत्ती बिमार नाही, हत्ती चांगला तंदुरुस्त आहे. मग हत्तीला काही काम आला असेल. हत्तीला काही त्या दिवशी काहीच काम नव्हतं, हत्ती रिकामाच होता. मग हत्तीची बायको नाही म्हणली असेल. नाही हत्तीची बायको कशाला नाही म्हणत? हत्तीच्या बायकोलाच मूळ होतं सर. मूळ होतं, मूळ पत्रिका होती, त्यामुळे दोघांना जाणं भाग होतं. मग आहेराला पैसे नसतील.
नाही सर, आयराला पैसे होते, हातीची तब्येत चांगली होती, हातीच्या बायकोल सोबत जायचं होतं, गाडीत पेट्रोल बी होतं, गाडीला ड्रायव्हर बी आलता, गाडी बी रेडी होती, हातीजवळ कपडे बी होते, सगळं होतं सर, सगळं. पण काहून नाही हाती गेला मला सांगा. आता काय सांगावं बा, काऊन नाही गेला ते तू सांग, काऊन नाही गेला? अहो सर, हाती कसा जाईल? कसा म्हणजे तोच मला आता हातीची गाडी तयार होती, नाही तर पैदल जाईल. अहो सर, हाती कसा जाईल म्हणजे तुम्ही त्या हातीला फ्रीज मध्ये बंद करून ठेवल्यावर हाती कसा जाईल? दात काढू नको. विषय कोणता चालला आणि तुझीकडे भरकटा लागला. हा